नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जी की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मित्रांनो जी की खास करून बघा मुंबई या जिल्ह्यासाठी बघा अंकगणित आणि बुद्धिबळाचे मित्रांनो प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज सोडवणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा या आपल्या जी की आजच्या प्रश्नपत्रिकेचा मित्रांनो बघा जी की संच 4थ्या क्रमांकाचा आहे. मित्रांनो जर समजा तुम्ही याच्या अगोदर जर 3 संच या ठिकाणी पाहिले नसेल मित्रांनो, या तीनही संचाची बघा लिंक मित्रांनो बघा या आपल्या जी की व्हिडिओच्या खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला जी की अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो अवश्य बघा त्या लिंकवर क्लिक करून बघा जी की मागील तुम्ही ठिकाणी अवश्य 3 भाग जी की अभ्यासून घ्या. ओके, यासोबत आणि बघा मित्रांनो जी की आजचा देखील हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला बघा तुम्ही आत्ताच ठिकाणी सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो हां, तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची बात म्हणजे काय, तर 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून पूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. ओके, तर बघा आता पुढील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या एकूण किती या प्रकारचा मित्रांनो जी की प्रश्न बघा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा या आकृतीमध्ये मित्रांनो जी की त्रिकोण कशा प्रकारे आपण मोजू शकतो. मित्रांनो बघा या प्रकारची जर सेम टू सेम मित्रांनो आकृती दिली तर काय करा बघा, इथून तुम्ही नंबर भरायला सुरुवात करत असं की 1, ओके, हे 2, हे 3 आणि हे 4 आणि हे 5. ओके, आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपण हे 5 तर अंक टाकलेत. ओके, बघा मित्रांनो हे 5 अंक टाकले ना, म्हणून काय करा हे 5 त्रिकोण बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जी की लहान मोठे भेटले. ओके मध्ये हे म्हणून मी हे 5 करतो प्लस आता बघा या 5 मध्ये मित्रांनो हा बघा एक संपूर्ण जी की मोठा त्रिकोण आहे मित्रांनो, हा एक प्लस करतो. ओके, आता बघा याच्यामध्ये मित्रांनो कशा प्रकारे जी की त्रिकोण तयार होतात बघा. आता फक्त लक्ष द्या. ओके, या 5 आणि 1चा मित्रांनो एक त्रिकोण तयार होतो बघा. या 5 आणि 1चा एक त्रिकोण तयार होतो. ओके, असा या प्रकारात एक 5 आणि 1चा त्रिकोण तयार होतो. जसं की मी लिहून घेतो बघा, अवघड जाऊ नये या कारणामुळे लिहून घेतो. ओके, पुन्हा 5 1चा झाला तयार त्रिकोण. पुन्हा बघा आता याच्या बाद कितीचा होते, तर 4 आणि 5चा होते बघा. 4 आणि 5चा हे असा असा आणि असा जे की मित्रांनो 4 बघा आणि 5चा बघा एक त्रिकोण आपल्याला भेटला. ओके, यासोबतच बघा आणखी एक आणि 4 आणि 3चा एक भेटतो बघा. 3 आणि 4चा एक हा असा पूर्ण. ओके, म्हणून हे 3 आणि 4चा एक भेटला. ओके, पुन्हा हे बघा जे की 1 आणि 2 आणि 3चा एक भेटला बघा मित्रांनो. 2 आणि 3चा एक आपल्याला या ठिकाणी त्रिकोण भेटलेला आहे. हे पण घेतो 1, 2 आणि 3चा एक त्रिकोण. ओके, आता बघा याच्या बाद मित्रांनो जर थोडंसं जर आपण पाहिलं तर बघा 1, 2 आणि 3चा मित्रांनो जे की ठिकाणी बघा आपल्याला एक त्रिकोण भेटून जातो. ओके, 1, 2 आणि 3चा. ओके, 1, 2, 3. ओके, हे एक घेऊन टाका डायरेक्ट. 1, 2, 3, 1, 2 आणि 3 हा एक त्रिकोण भेटला. आणि याच्यासोबतच बघा मित्रांनो आपल्याला कोणता भेटतो, तर हा एक बघा जे की मोठा त्रिकोण भेटतो मित्रांनो, जसं की 2, 1 आणि 5चा भेटतो. ओके, 2, 1 आणि 5चा हा एक मोठा त्रिकोण भेटतो. हा एक मी या ठिकाणी घेऊन टाकतो. आता बघा असे आपल्याला टोटल त्रिकोण किती भेटले, हा 5 आणि हा एक 6, हा 7, 8, 9, 10, 11 आणि 12 मित्रांनो बघा जे की असे बघा या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये टोटल 12 मित्रांनो जे की त्रिकोण बघा या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत. बघा जे की मित्रांनो क्रमांक 12 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर या ठिकाणी मित्रांनो आहे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी अत्यंत तुम्हाला जी की महत्त्वाची बात सांगतो बघा, तर ती म्हणजे काय मित्रांनो बघा या ठिकाणी आपण जी की पोलीस भरतीसाठी मित्रांनो एक नवीन मित्रांनो जी की बघा जवळपास एक 8,000 प्लस मित्रांनो प्रश्नांचा जी की मित्रांनो महाठोकळा बघा जी की अपडेट मित्रांनो जी की आम्ही या ठिकाणी बघा तयार केलेला आहे. मित्रांनो हा अपडेटेड आहे बघा. आणि मित्रांनो बघा या महाठोकळ्यात बघा तुम्हाला मिळणार काय आहे, तर बघा जे की 2014 बघा मित्रांनो खूप दिवसापासून सांगत आहे मी या ठिकाणी 2014 ते 2024 पर्यंत मित्रांनो जे की बघा विचारले गेलेले मराठी व्याकरण आणि सामान्य विज्ञान म्हणजे बघा जी के जी एस. ओके, यासोबत 2025 वर्षातले मित्र बघा जी की संपूर्ण चालू घडामोडीचे मित्रांनो प्रश्नसंच बघा आम्ही आपल्या जी की महाठोकळ्यामध्येच कन्वर्ट केलेले आहेत. म्हणून मित्रांनो आपला महाठोकळा अवश्य बाय करा, खरेदी करा. मित्रांनो खरेदी करण्यासाठी बघा काय करायचं आहे, या ठिकाणी आपला नंबर देतो बघा 7414 939007 मित्रांनो या क्रमांकावर फक्त आणि फक्त
200 रुपये पे करून बघा मित्रांनो व्हॉट्सअपला बघा की तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा जे की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो तुम्ही जर महाठोकळा बाय केला तर बघा मित्रांनो मी गॅरंटी देतो की बघा 100% मित्रांनो तुमच्या ठिकाणी रिझल्ट मित्रांनो येणारच. बघा मित्रांनो जी की इतकी या ठिकाणी बघा मी तुम्हाला फुल गॅरंटी देतो. मित्रांनो या महाठोकळ्याचं बघा खरेदीतून तुमचे फायदे सांगतो. एकतर 100% तुमचा निकाल येणारच आहे. ओके, यासोबत बाजारामध्ये मित्रांनो जे की मिळणारा 1000, 1200, 1500 रुपयाचं बघा जे की तुम्हाला कोणतंही बुक या ठिकाणी मित्रांनो खरेदी करण्याची गरज पडणार नाही. म्हणून आपला महाठोकळा अवश्य खरेदी करा. 7414 बघा जी मित्रांनो हा आपल्याकडे क्रमांक आहे. ओके, पुढे तर बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो. हां तर बघा रोहित हा बघा जे की मित्रांनो विराटपेक्षा उंच, सचिन हा महेंद्रपेक्षा उंच आहे. मग पुन्हा काय दिनेश, पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे. विराट महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे आणि महेंद्र रोहितीपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण आहे. या प्रकारचा बघा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा कशा रीतीनं सोडवू शकतो. तर बघा आता मित्रांनो पहिलं काय प्रश्न विचारले, रोहित हा विराटपेक्षा उंच आहे. मित्रांनो बघा तर रोहित हा विराटपेक्षा उंच आहे म्हणजे बघा मित्रांनो विराट हा बघा की रोहितपेक्षा लहान आहे. ओके, तर मी काय करतो इथं या ठिकाणी मित्रांनो बघा विराट लिहितो. ओके, विराट. आता बघा विराट मित्रांनो काय तर रोहितपेक्षा लहान आहे म्हणजे काय तर रोहित हा विराटपेक्षा उंच आहे ना, म्हणून मी या ठिकाणी बघा विराटपेक्षा उंच कोण आहे रोहित, या ठिकाणी घेतो हे रोहित. ओके, आता बघा आता एकतर या साईडला येतं नसता या साईडला येतं. ओके, पुन्हा पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे इथं आपल्याला कळालं नाही. मग विराट हा महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे. ओके, या ठिकाणी पण थोडंसं कळालं पण कीच कळालं. ओके, मग पुन्हा महेंद्र हा रोहितपेक्षा उंच आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला कळला जे की महेंद्र हा जो आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जे की या रोहितपेक्षा उंच आहे म्हणजे काय तर महेंद्र बघा मित्रांनो या साईडला आता येईल. ओके, या ठिकाणी घेतलो महेंद्र. ओके, आता याच्यानंतर बघा तर सर्वात उंच कोण आहे. ओके, आता पुन्हा एकदा मी या ठिकाणी वाचन करतो. बघा आता रोहित विराटपेक्षा उंच आहे. बघा विराटपेक्षा रोहित उंच आहे. पुन्हा सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे. बघा मित्रांनो काय म्हणलंय सचिन या महेंद्रपेक्षा उंच आहे म्हणजे म्हणजेच बघा जे की याच्या अगोदर जे की सचिन या ठिकाणी येणार आहे. सचिन देखील आता मी लिहून घेतो. ओके, मग पुन्हा पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे म्हणजेच मित्रांनो जे की सचिन हा महेंद्रपेक्षा उंच आहे पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे दिनेश हा बघा जे की मित्रांनो या ठिकाणी सचिनपेक्षा मोठा आहे. ओके, मग आलं या ठिकाणी जे की दिनेश. ओके, तर आता आपल्याला विचारलं आहे काय तर बघा जे की सर्वात उंच कोण. आता आपल्याला कोण भेटले सर्वात उंच दिनेश भेटलेला आहे. परंतु या आता आपल्याला जे की 100% मित्रांनो खात्री नाही. तर खात्री कशी पुरून होत सांगतो. आता विराट हा बघा रोहित हा विराटपेक्षा उंच आहे. बघा या ठिकाणी दिसते काय बरोबर आहे रोहित हा विराटपेक्षा उंच आहे. ओके, मग नंतर सचिन महेंद्रपेक्षा उंच आहे काय तर आहे बघा या ठिकाणी सचिन या महेंद्रपेक्षा उंच आहे. ओके, नंतर पण दिनेशपेक्षा ठेंगणा आहे हे पण कळालं बघा दिनेशपेक्षा ठेंगणा आहे. मग विराट हा महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे हे कळालं काय तर बरोबर आहे बघा हा विराट या महेंद्रपेक्षा ठेंगणा आहे. ओके, मग नंतर महेंद्र रोहितपेक्षा उंच आहे. ओके, बघा महेंद्र या ठिकाणी रोहितपेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण असेल तर बघा जे की मित्रांनो दिनेश. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की योग्य राईट आन्सर असणार आहे. बघा जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट या ठिकाणी जे की आन्सर आहे जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 कशा रूपाने सोडवायचा आहे. तर बघा आता तिसरा प्रश्न काय म्हणतो, घड्याळामध्ये 1 वाजला असेल तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. बघा मित्रांनो काय म्हणलं आहे 1 वाजला आहे ना तर आपल्याला जर समजा 1 या ठिकाणी जर घेतलं तर प्रश्नाचं आन्सर चुकतं. म्हणून बघा अशा ठिकाणी बघा जर तुम्हाला ॲक्युरेट टाईम सांगलं आणि मिनटं नाही सांगलं तर काय करायचं तर आता 1 वाजलं म्हणजे आपण कशा प्रकारे याला मिनटामध्ये कन्वर्ट करू शकतो तर ते म्हणजे 12:60. ओके, 12:60 मिनिटात जे की 1 वाजतं. ओके, तर बघा आता या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर सोडवायला आपल्याला एक छोटंसं सूत्र पाठ करावं लागेल. बघा तर ते सूत्र काय आहे बघा सांगतो. 30h - 11/m
11/2m बघा हे आहे ते सूत्र. ओके, आता हे 30ला 30 घेतो बघा, बरोबर. हे 30ला 30 गुणाकारात हेच म्हणजे हावर्स, हावर्स म्हणजे तास, तास किती 12 तास. ओके, मायनस 11/2m म्हणजे मिनिट्स, मिनिट्स किती 60 गुणाकारात आली 60. आता 12 बरोबर 12 12 36 मायनस 2 3 6 हे 1 0. ओके, आता 11 0 11 3 33. आता जर समजा बघा मित्रांनो या ठिकाणी या 360 मधून जर आपण 330 अंश मायनस केले तर उरले किती, जे की 30 अंश. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की राईट मित्रांनो आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा मित्रांनो जे की क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. बघा क्रमांक जे की 30 अंश. ओके, लक्षात असू द्या. पुढे बघा आता चौथा प्रश्न तर काय म्हणतो, खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडाला फूल म्हटले तर वर्गात कोण शिकवणार. मित्रांनो एक सामान्यपणे विचार केला तर वर्गामध्ये मित्रांनो बघायचे की नेहमी शिक्षक शिकवत असतो, तर फक्त आपल्याला बघायचं की मित्रांनो शिक्षकाला काय म्हणत आहे तेवढंच बघायचं आहे. तर शिक्षकाला काय म्हणत आहे मित्रांनो, तर बघायचे की शिक्षकाला दगड म्हटले, म्हणून जे की मित्रांनो बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा जे की क्रमांक ड मित्रांनो दगड या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा आता एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला काय, एका संख्येतून 8 बघा मित्रांनो वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागले तर भागाकार किती येईल. बघा मित्रांनो काय म्हणलंय, एक संख्या आहे त्या संख्येतून 8 वजा केली ना, म्हणून मी काय करतो ती एक संख्या बघा मी मानतो या ठिकाणी x. ओके, x मानू आपण ती बघा जी की एक संख्या. ओके, आता ती जर संख्या x मानलं म्हणून आता x 8 वजा केले त्या संख्येतून म्हणून x - 8, मग 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8ने भागल्यास याच्या जर वजाबाकीला आपण 8न भागलं. ओके, तर जे की भागाकार किती येतो तर 2 येतो, मग हे आलं भागाकार 2. तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागले तर भागाकार किती. ओके, तर बघा मित्रांनो आता मूळ संख्या आपण पहिलं काढून घेऊ. मूळ संख्या काढण्यासाठी मी काय करतो, आता हे प्रश्न आहे बघा लिहून घ्या प्रश्न. ओके, तर आता जसं की x - 8ला 8 आणि मित्रांनो बरोबर हे 2. आता जे हे 8 बघा छेदामध्ये आहे हे आलं वरी गुणाकारात, जे की मित्रांनो भागाकारातलं आलं, छेदामध्ये जे भागाकारात होतं हे आलं आता वरी अंशात. ओके, आता बघा जे की बरोबर. ओके, आता हे बरोबर x. ओके, आता मित्रांनो x बरोबर 8 दोन्ही 16 आणि मित्रांनो हे जे 8 या ठिकाणी बघा मायनसमध्ये आहे, या साईडला आलं प्लसमध्ये. 16 प्लस जर 8 केलं झाले किती 24. तर बघा मित्रांनो इकडे आपल्याला किती मिळेल बघा, मूळ संख्या ही बघा इकडे आपल्याला मित्रांनो जी की 24 ही सापडलेली आहे. ओके, तर आता काय केलं, या मित्रांनो मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4ने भागले, म्हणून काय करू हे 20 हे 24 घेतलो -4 केलो आणि 4न भागून घेतलो. 20तून 4 गेले उरले किती, 24मधून 4 गेले 20 उरले, हे छेदातलं 4 4 पंचे 20 म्हणजे बघा जी की मित्रांनो या ठिकाणी जवळपास 5 ही संख्या आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. बघा आहे काय आहे बघा जी की मित्रांनो क्रमांक जे की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके, तर बघा या प्रकारे मित्रांनो जे की प्रत्येक प्रश्नाचं एकदम कमी वेळेत जे की मित्रांनो प्रश्नाचं जे की मित्रांनो राईट प्रकारे आन्सर काढू शकतो. मित्रांनो नुसतं बघू नका, बघण्यासोबत संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या, कारण हे संपूर्ण प्रश्नसंच बघा मित्रांनो जे की रिपीटेड झालेली आहेत. मित्रांनो परीक्षेला रिपीटेड झालेली आहेत आणि मित्रांनो जे की 101% मित्रांनो हे सर्व प्रश्न जे की मित्रांनो या वर्षी देखील 101% रिपीट होण्याची गॅरंटी आहे, म्हणून एकही प्रश्न मित्रांनो बघा ठिकाणी चुकवू नका, मिस करू नका. संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न पहा कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा आता शेवटचा प्रश्न आहे बघा, 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली, उरलेल्या फळांपैकी 1 डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेठा तयार केल्या तर एकूण किती पेठ्या तयार होतील.
मित्रांनो सोपा प्रश्न आहे बघा. सोडवायचं म्हटलं तर काय म्हणलं आहे, 290 फळांपैकी 26 फळं खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी, परत पुन्हा एकदा सांगतो, 290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी 1 डझन फळांची 1 पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील. डायरेक्ट मित्रांनो काय करा, 290 हे फळं आहेत, यातून डायरेक्ट हे 26 फळं मायनस करा. जर हे 26 फळं आपण मायनस केले तर उरतात किती बघा. या ठिकाणी समजा जर मी या इथला 1 शून्य इथं वाढवून घेतलं, 10तून 6 गेले, उरले किती 4. या ठिकाणी किती उरले बघा, आता 8 उरले, 8तून 2 गेले, 6 उरले, हे 2ला धरून जवळपास 264 फळं उरले. जर या बघा 264ला मित्रांनो किती, तर 1 डझन फळाची पेटी याप्रमाणे मित्रांनो टोटल किती पेट्या तयार होतील. तर मित्रांनो बघा 1 डझन फळाच्या पेटीमध्ये जवळपास 12 फळं असतात, म्हणून याला 12ने भागतो. आता 12 2 24, 26मधून 24 गेले, 2 उरले, पुन्हा 12 2 24 म्हणजे जवळपास बघायचे मित्रांनो की 22 पेट्या मित्रांनो जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर आहे. ओके, तर लक्षात असू द्या बघा मित्रांनो. तर ही होती बघा जी की आपली मित्रांनो आजच्या जी की 17 मधले मित्रांनो जी की चौथ्या संचामधील बघा मित्रांनो जी की 6 अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो जी की 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये रिपीट होणारी प्रश्न संच. जर तुम्हाला व्हिडिओ ठिकाणी आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा. जर समजा आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य याच प्रकारचे नवनवीन मित्रांनो जे की व्हिडिओ बघा दररोज ठिकाणी बघा. जवळपास सकाळी 6 वाजता जे की मित्रांनो अभ्यासनासाठी आता सर्व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करून बाजूला असलं बघा मित्रांनो बेल आयकॉनचं बटन म्हणजेच बघा जे की मित्रांनो घंटा देखील प्रेस करून घ्या. तर बघा मित्रांनो यासोबत महाठोकळा बाय केलं नसेल, खरेदी केलं नसेल अवश्य करून घ्या. तर बघा भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.